मान्यवरांच्या उपस्थितीमुळे हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। ज्या सोहळ्यामध्ये सहकार क्षेत्रामध्ये दीपस्तंभाप्रमाणे कार्यरत असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती नगरसेवक सुशांत महाजन हे देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं कार्यस्थळावर उपस्थित निमंत्रण दिलं गेलं आणि या छोटेखानी भूमिपूजन सोहळ्यामध्ये आपण आवर्जून वेळ काढत करतोय। त्यांच्या उपस्थितीमध्ये भूमिपूजनाचा सोहळा देखील आनंदात उत्साहात सुरू आहे। विविध मान्यवरांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून त्याचप्रमाणे नूतन गृह प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा सर्वांसमक्ष होतोय। सातारा शहरालगत असलेला हा भाग नव्याने सातारा उपस्थिती आहे। सातारा नगर परिषदेचे सन्माननीय नगरसेवक सुशांतजी महाजन, रवींद्र पवार या सर्वांचंच आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय। आपल्या आपल्या शुभ हस्ते प्रज्वलन केलं जाईल। छोटासा सत्कार समारंभ हा देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी संपन्न होईल। आपल्या सर्वांनाच माहिती आहे आज रविवारच्या शुभदिनी साईश्री प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे खरं तर सातारा आणि कोल्हापूर शहरामध्ये कायमच सामाजिक सुव्यवस्था आणि शांतता ही आजवर प्रस्थापित झालेली आहे। सुखा समाधानाने आपण आपल्या घरामध्ये आपलं रोजचं जीवन व्यतीत करू शकतो। या भावनेतून अनेकांना या सातारच्या परिसरामध्ये आपलं स्वतःचं हक्काचं घर असावं अशी मनामध्ये इच्छा असते, असं स्वप्न असतं आणि हेच स्वप्न गेली 35 वर्षांचा बांधकामाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या शशी निकम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पूर्णत्वाला नेण्यासाठी या साईश्री या 2 BHKच्या लक्झुरियस फ्लॅटच्या वास्तू प्रकल्पाच्या निमित्तानं या ठिकाणी पूर्णत्वाला नेण्याचं ठरवलेलं आहे। ज्या कार्यक्रमाचा शुभारंभ तुम्हा सर्वांच्या समक्ष या ठिकाणी होतोय, या प्रोजेक्टमध्ये जवळपास 1.5 एकराची प्रशस्त अशी जागा आहे। या प्रशस्त जागेमध्ये 7 मजली 2 इमारती उभी राहतील। पहिल्या फेज मधील इमारतीमध्ये तब्बल 42 फ्लॅटचा समावेश असणार आहे। ज्या फ्लॅट्सला आजच्या काळामध्ये असलेल्या सगळ्याच सेवा सुविधा या बिल्डर्स डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून या सदनिका धारकांना देण्याचा प्रयत्न असेल। यामध्ये विशेषतः 24 तास पिण्याचं उत्तम शुद्ध पाणी, याशिवाय वापरण्यासाठी गरम पाण्याची सोय ती देखील 24 तासांची हे या प्रकल्पाचं मुख्य वैशिष्ट्य असेल। प्रकल्पामध्ये असलेल्या सदनिकांना ब्रँडेड फ्लोरिंग आणि ब्रँडेड सॅनिटरी फिटिंग्स याची देखील व्यवस्था डेव्हलपर्स आणि बिल्डर्स आवर्जून करून देत आहेत। 2.5 एकराचा हा प्रशस्त प्रकल्प या ठिकाणी होत असताना 2 ओपन स्पेस आणि 1 गार्डन याचं देखील नियोजन या संपूर्ण वास्तू प्रकल्पाच्या निमित्तानं केलेलं आहे। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा कर्मचारी, त्याचप्रमाणे भक्कम वॉल कंपाऊंड, आकर्षक प्रवेशद्वार ही या वास्तू प्रकल्पाची मुख्य वैशिष्ट्ये असतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वांना परवडतील असे माफक दर, जरी फ्लॅट प्रीमियम असले तरी सर्वांनाच अफोर्डेबल असतील अशा प्रकारचे दर या वास्तू प्रकल्पाच्या निमित्तानं इच्छुक रहिवाशांना, इच्छुक सदनिका धारकांना या ठिकाणी मिळणार आहेत। ज्यांची पैशाची सोय नाहीये त्यांना अर्थसहाय्य हे देखील नॅशनलाइज बँका असतील, वेगवेगळ्या हाऊसिंग फायनान्स इन्स्टिट्यूट असतील यांच्या माध्यमातून देण्याचं काम देखील साईश्री बिल्डर्स करणार आहे आणि त्यासाठीच कार्यस्थळावर छोटेखानी ऑफिसची देखील उभारणी केलेली आहे। ज्या ऑफिसमधून या संपूर्ण प्रोजेक्ट बद्दलची माहिती, मार्गदर्शन आणि सहकार्य या पुढच्या काळामध्ये आपल्या सर्वांनाच मिळणार आहे। तर अशा या सातारा नगरीच्या वैभवामध्ये भर टाकणाऱ्या वास्तू प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्याला आपण सर्वजण या संयोजकांच्या निमंत्रणाला मान देऊन उपस्थित राहिलेला आहात। तुम्हा सर्वांचंच आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। सन्माननीय सुशांत महाजन यांना आपण सन्मानित करावं। टाळ्या वाजूयात मेहरबानांच्या सत्कारासाठी। तरुण तडफदार नगरसेवक म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्ताने शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला जातोय। 24 तास 7ही दिवस
समाजाचे संवेदनशील मन आणि कायमच कार्यमग्न हात, समाजकारण अशा सर्वच क्षेत्रामध्ये कायमच बापूंचा यशस्वी वावर राहिलेला आहे. अशा या व्यक्तिमत्वाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही सन्मानित करतो. वास्तू प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने आपण सन्मानित करतोय. टाळ्या वाजूयात सन्माननीय शहाजी क्षीरसागर यांच्या सन्मानासाठी. आणि गोडोली गाव आणि मोरे या दोन वेगळ्या गोष्टी नाहीयेत आणि म्हणूनच प्रवीण भोसले साहेबांच्या या सत्कारासाठी जाते. गोडोलीच्या नुकत्याच नगर परिषदेत समाविष्ट झालेल्या आणि हायवेपासून जवळच असणाऱ्या मूळ गोडोलीकरच असलेले विसाव्याचे आमचे भोसले साहेब या जागेचे मालक यांच्या सहकार्यानं आणि आमचे मित्र शशी निकम ज्यांचा गेल्या 35 वर्षातला बांधकाम क्षेत्रातला अनुभव आहे. बांधकाम क्षेत्र म्हटलं की आपल्याला सर्वांना ज्ञात आहे सचोटी, प्रामाणिकपणा आणि विश्वासार्हता या सर्व गोष्टी ज्या माणसाकडं आहेत. आजपर्यंत कुठल्याही माणसानं ज्या माणसाकडं बोट वर केलं नाही, कोणाला फसवलं नाही, कधी कोणाची नुकसान केलं नाही, त्याच्यामुळं शशी निकमचं नाव आपल्या बिल्डर क्षेत्रात उल्लेखनीय एक जबाबदार बांधकाम क्षेत्रातील व्यक्ती म्हणून पाहिलं जातं. आजपर्यंत गोडोली आणि गोडोली परिसरात जवळपास 5-25 वास्तू त्यांनी उभ्या केल्या असतील, काही फ्लॅट सुरू केलेले आहेत. मूळचे आपसिंगचे असलेले शशी निकम आता गोडोलीकर झालेले आहेत आणि त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव श्रेयस हे सुद्धा नुकतेच या क्षेत्रात पदार्पण करत आहेत. त्यांच्या माध्यमातून आम्हीही या बांधकाम क्षेत्रात प्रवेश केला. सुनीलनं जसं सांगितलं की पहिली उद्योग आम्ही इंडस्ट्री, पुन्हा पतसंस्था, सहकारी संस्थेनंतर सामाजिक क्षेत्रात एक सुंदरसं मंदिर आपण बांधलं. त्याच्यानंतर श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचं कार्यक्षेत्र असणाऱ्या एका फेडरेशनवर आपली निवडणूक झाली आणि अशा सर्व दृष्टीनं समाजासाठी काहीतरी करत असताना निकम साहेब यांचं सुद्धा आम्हाला सहकार्य मिळालं. या वास्तूत ज्यांचं जीव ओतून काम केलं जातं आणि अत्यंत महत्त्वाचं काम असतं त्यांचे रामदास जगतापांचं जे डिझाईन ते बनवतात ते इतक्या बारकाईनं त्याचा अभ्यास केला जातो. त्याच्यामुळं माणसाला त्या बिल्डिंगबद्दल पूर्णपणे शाश्वती वाटते. याचं सर्वाचं आर्किटेक्ट म्हणून जे जबाबदारी प्रवीण मोरे यांनी पार पाडली. यापूर्वीसुद्धा साई गोविंदची सुंदर अशी साईट त्यांनी डेव्हलप केली आणि माझं स्वतःचंही घर त्यांनी सुंदर असं बांधलं. त्यांच्याकडेच ही जबाबदारी दिली. त्यांचेसुद्धा बारीक सारीक गोष्टीवर इतकं बारीक लक्ष असतं की त्याच्यामुळं पुढं काय घडणार आहे याची चिंता करण्याची गरज नसते. आमच्या शाहूनगर या भागातील सुशांत महाजन हे सुद्धा हरवणारी व्यक्तिमत्व, अत्यंत कार्यशील आणि प्रत्येक गोष्टीत हिरिरीने भाग घेणारे आणि श्रीमंत छत्रपती बाबाराजांच्या माध्यमातून नगरपालिकेत चांगल्या मताधिक्याने निवडून आले. नुकतीच त्यांनी त्यांच्या प्रभागात उत्कृष्ट कामं करायला सुरुवात केली. या सर्वांचं सहकार्य, सर्वांचं आशीर्वाद आणि सर्वांचं प्रेम या साईश्री प्रकल्पाच्या दिवशी मिळालं. त्याबद्दल मी सर्वांना खूप धन्यवाद देतो आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकांना खूप आभार. आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि आदरणीय या राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या शुभ हस्ते
या साईश्री प्रकल्पाचा शुभारंभ महाराज साहेबांनी मला वाटतं नुकताच करून वेळेच्या अगदी बरोबर वेळेवर त्या ठिकाणी करून गेले. यानंतर आता होत असलेल्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते व्यंकटराव मोरे बापू, आदरणीय सर्व नगरसेवक, माजी नगरसेवक असतील, सर्व व्यासपीठ आणि समोर असलेले सगळे ओळखीचे चेहरे बरेचसे. तसं शशीजी निकम यांचा आणि माझा गेल्या 5-7 वर्षापासून खूप यांचा एक ग्रुप आहे साताऱ्याचा. ही सगळी मंडळी आता ग्रुप म्हणलं की पल्ले काका मान हलवली, त्यामुळं ते ग्रुपमध्ये अजून आहेत, रिटायर झाले तरी. तर या सगळ्या मंडळींच्या सोबत बऱ्याच वेळेला बऱ्याच ठिकाणी भेटण्याचा योग येतो, वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं योग येतो आणि मग त्या व्यवसायाकडे बघण्याचाही योग येतो. आता बापूंनी सांगितलं खूप चांगल्या पद्धतीनं शशीजी निकमांनी त्या ठिकाणी या बांधकाम क्षेत्रामध्ये खूप चांगली प्रगती करून आपलं नाव त्या ठिकाणी कमावलेलं आहे. आज हा प्रकल्प बघितला तर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या प्रकल्पाची उभारणी त्या ठिकाणी इथं होते आणि अतिशय चांगली जागा, म्हणजे गेले कित्येक वर्ष मी साधारणपणे 15 वर्ष बघतो या जागेकडं, कारण बरोबर या जागेच्या कॉर्नरवरून मी राहतो, पाठीमागच्या बाजूला 3ऱ्या मजल्यावर मी राहतो बापू. त्यामुळे तिथून सारखी ही जागा दिसते की ही एवढीच जागा मोकळी कशी काय राहिली. आणि या जागेमध्ये अतिशय चांगल्या हा प्रकल्प हा उभा राहतोय. आम्ही ज्या कॉलनीत मी राहतो तिथूनच हा रस्ता येतोय. मी आता त्यांना विचारत होतो की हा पुढं कुठं जाणार आहे, तर बहुतेक तो पुढं त्या सातारा पंढरपूर रोडला, कोरेगाव रोडला जोडला जातोय आणि मग ती आमची त्या ठिकाणी पर्याय आणि चांगली व्यवस्था त्या ठिकाणी होते. तो भाग सोडा, परंतु एक चांगलं मी पाहिलं, वाचलं, त्याचा त्या ठिकाणी त्यांच्याकडून माहिती घेतली. एक चांगला प्रकल्प म्हणजे ॲम्युनिटीज त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर दिल्या तरच त्या ठिकाणी प्रकल्प फार मोठा असतो, याशी माझं मत, मी त्या मताचा नाही. कारण ॲम्युनिटी वापरतो कोण? आपल्या आता सध्या त्या ठिकाणी इतकं फास्ट झालंय की ॲम्युनिटीचा वापर करायला सुद्धा फार तर 70 नंतर जर काही मंडळी असतील, आता त्यांना शहरात राहणारी मंडळी आपल्याजवळ ठेवतीलच का नाही, कोणतं गावाकडे पाठवतात आणि त्यामुळे ॲम्युनिटीचा फारसा वापर होत नाही. आणि तेव्हा ज्या काही उपलब्ध ॲम्युनिटी आपण देत आहेत त्या सफिशियंट आहेत. आणि आपण मगाशी आपण जे सांगितलं की पाणी अतिशय म्हणजे पुरेसं 24 तास पाणी मिळणं, चांगलं पाणी मिळणं हा एक महत्त्वाचा भाग असतो. इलेक्ट्रिसिटी महत्त्वाची आहे त्या ठिकाणी, आणि रस्ते आणि पार्किंग या 4 गोष्टी जर चांगल्या असतील तर तो प्रकल्प त्या ठिकाणी निश्चितपणाने चांगला राहतो. आजच्या दिवशी खरं तर इथं आलेल्या आमच्या सर्वांनी एखादा फ्लॅट बुक करणं गरजेचं आहे. तर त्या ठिकाणी आमच्या शुभेच्छा तुम्हाला, काका बरोबर आहे ना दीपकजी, तर खऱ्या अर्थानं शुभेच्छा त्या ठिकाणी आपल्या मित्राला मिळतील. आणि त्याचं त्या ठिकाणी, कारण बऱ्याच वेळेला आपण एखाद्या दुकानाच्या शॉपच्या उद्घाटनाला गेलो तर तिथं काहीतरी खरेदी करतो, शुभारंभ करतो, तसं त्या ठिकाणी अर्थात हे सगळीकडे लागू होत नाही. कारण हॉस्पिटलच्या उदाहरणाला गेलो तर त्या ठिकाणी बेडवर त्या ठिकाणी झोपावं लागेल. विनोदाचा भाग सोडा, परंतु खूप चांगल्या प्रकल्पाची उभारणी आपण करत आहात आणि एका चांगल्या जागेमध्ये त्या ठिकाणी ती उभारणी करत आहात. इथं त्या ठिकाणी ही सुंदरा गार्डन ज्यावेळेला झालं त्यावेळेला या संबंध भागामध्ये सगळ्यात मोठी टाउनशिप झाल्यासारखं इथं झालं होतं. आता त्याही पुढे आपण जाऊन त्या ठिकाणी एक मोठी टाउनशिप इथं उभी करत आहात आणि निश्चितच मला खात्री आहे की अतिशय वेगानं त्या ठिकाणी आपलं हे जे बुकिंग आहे ते लोक करतील. कारण तुमचे जे रेट आहेत त्या ठिकाणी दिल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत आणि हायवेपासून दोन्ही बाजूला त्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी असल्यामुळं जवळ जाण्या येण्यासाठी लोकांना त्या ठिकाणी लोक तेही बघतात. फार कुठंतरी अडचणी त्या ठिकाणी जर आपण फ्लॅट घेतला तर जाण्या येण्यासाठी रात्री अपरात्री सुविधा नसतात. ही जागा अशी आहे की एका बाजूला त्या ठिकाणी 100-150 मीटरवर गेलं तर कोरेगावचा मुख्य रोड आहे आणि इकडे गेलं तर त्या ठिकाणी सातारा विटा रोड आहे. म्हणजे इतक्या सेंटरला त्या ठिकाणी ही जागा आहे. तर खूप सगळ्या गोष्टी इथून तोही रस्ता येणार या प्रकल्पावर. मी बघा तेच विचारलं त्यांना, तर इथून मध्ये पण या प्रकल्पासाठी त्या ठिकाणी रस्ता जोडला जाणार आहे. आणि म्हणून सगळ्या सुविधांनी युक्त रोडचं त्या ठिकाणी अटॅचमेंट असलेलं ही जागा आणि त्याच्यावर उभा राहणारा हा प्रकल्प आहे. मी निश्चितपणानं माझ्या वतीनं आणि माझ्या कुटुंबियाच्या वतीनं, माझ्या गावाच्या वतीनं, सगळ्यांच्या वतीनं भरभरून त्या ठिकाणी शुभेच्छा आपल्याला देतो. आज या ठिकाणी साईश्री जो प्रोजेक्ट आपला इथं चालू होत आहे बॉम्बे रेस्टॉरंटच्या जवळ, याचं राज्याचे नामदार मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या शुभ हस्ते नुकतंच इथं आता उद्घाटन झालेलं आहे.
या प्रकल्पाचं भूमिपूजन करत असताना श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते झाल्यामुळे मी पहिल्यांदा सांगतो की हा प्रोजेक्ट नक्कीच लवकरात लवकर पूर्ण होणार आहे. आणि विशेष करून आज आपल्याला इथं प्रमुख उपस्थितीमध्ये लाभलेले राजकारणातून समाजकारण कसं करावं असं मी लहानपणापासून बघत आलो. कॉलेजच्या जीवनापासून माझ्या बघत आलेलो आमच्या धामनेरचे क्षीरसागर अण्णा, या ठिकाणी सर्वांचे मार्गदर्शक व्यंकटबापू मोरे, आमचे मित्र नगरसेवक रवी पवार, जगताप साहेब असतील, या जागेचे मालक धनंजय भोसले, आम्ही अण्णा म्हणतो त्यांना, अण्णा असतील, या निर्मितीचे वास्तुकर्ते मोरे साहेब असतील आर्किटेक्चर, आणि उपस्थित सर्व आपण जमलेले आप्तेष्ट मित्र परिवार व या भागातील नागरिक. या प्रकल्पाच्या बद्दल बोलताना मला असं सांगा वाटतं की या सातारमधील एक जुनं विश्वासाचं एक बिल्डर म्हणून बघितलं जाणारं एक नाव म्हणजे शशी निकम आणि रामदास जगताप. अत्यंत सचोटीनं व्यवसाय करत शून्यातून निर्माण झालेले ही दोन्ही व्यक्तिमत्व आहेत. मी माझ्या कॉलेजच्या जीवनापासून ह्या माझ्या भाऊजींचे मित्र आहेत, वर्गमित्र निकम साहेब. मी फारच जुनं त्यांची माझी ओळख आहे. अत्यंत कमी वयात त्यांनी व्यवसाय चालू केला आणि व्यवसाय करत असताना अतिशय बारकावा आहे त्यांच्या प्रत्येक गोष्टीत. या प्रोजेक्ट निर्मिती होत असताना मी पण याचा एक भाग आहे. खूप आम्हाला थोडे अडचणी आल्या, सगळं आम्ही बऱ्याच अडचणीतून आत्ता बाहेर पडलो आणि आज हा दिवस खरंच आज मोठा दिवस म्हणावा लागेल की आज आपण इथं या वास्तूच्या बांधकामाला आपण सुरुवात करणार आहोत. या जागेबद्दल आणि प्रोजेक्टबद्दल बोलायचं म्हणलं तर अतिशय सर्वांनीच आत्ता सांगितलं की साताऱ्यातील एक सगळ्यांना हवं असं वाटण्यासाठी राहण्याचं ठिकाण जे आपण जागा म्हणतो, आता अण्णा म्हणले तसंच हे ठिकाण आहे. अगदी बॉम्बे रेस्टॉरंटच्या जवळ आहे, पोळी नाक्याच्या जवळ आहे. आता आमची सातारा नगरपालिकेची एक अतिशय सुंदर इमारत आहे, ती पण इथं जवळ होत आहे. आणि चांगल्या ह्या ठिकाणी ही वास्तू उभारत असताना लोकांनी या वास्तू निर्मितीत ज्यांना गरज आहे त्यांनी अवश्य इथं बुकिंग करावं. एक विश्वासाचं नातं म्हणून शशी निकम आणि जगताप साहेब आणि त्यांच्या संपूर्ण टीमकडे बघितलं जातं. आज मी या ठिकाणी बोलत असताना एवढंच सांगेन की हा प्रोजेक्ट लवकरात लवकर पूर्ण व्हावा आणि येथील जे राहायला येथील लोक, घर घेणं हा एक प्रत्येकाचं स्वप्न असतं. त्यात घर खरेदी करतानाच भावना पण गुंतलेल्या असतात. त्या भावनांचा आदर या वास्तूमध्ये पूर्णतः राखला जाईल. या निकम साहेब आणि जगताप साहेब या दोघांच्या वतीनं मी ग्राहकांना एवढंच सांगेन की तुम्ही निसंकोचपणे यात तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा, तुम्ही आपलं स्वप्नातलं घर घ्या आणि माझ्या या संपूर्ण प्रोजेक्टसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. साईश्री प्रोजेक्टचा हा उपक्रम म्हणजे आज प्रोजेक्टचं उद्घाटन आज माननीय आमचे दैवत म्हणजे आपल्या सगळ्यांचे आदरणीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते झालेलं आहे. ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर आज म्हणजे तसं बघायला गेलं तर आदरणीय व्यंकटराव बापू मोरे व आमचे मला वाटतं शशी निकम साहेब, मला वाटतं मी 2-3दा कार्यक्रमाला येऊन गेलेला आहे यांच्या प्रोजेक्टला. साऊ लगला एक प्रोजेक्ट झालेला, त्या बी प्रोजेक्टला आमदार श्रीमंतराजे मंत्री महोदय आलेले. जो प्रोजेक्ट जिथं व्यंकटराव मोरे व शशी निकम हात घालतात आणि ज्या उद्घाटनाला आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले होतात, तो प्रोजेक्ट मला वाटतं माझा काहीतरी एका वर्षात लगेच पूर्ण होतोय. त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे आमचं शिवनेरी कॉलनीचं प्रोजेक्ट. आणि हा बी प्रोजेक्ट पूर्ण होणार आहे. आणि अधिक माहिती मी सांगितल्यापेक्षा मला वाटतं अंदाज सिंहसागरनी सांगितलं, ते आमचे डॉक्टर अविनाश पोळचे मित्रच आहे की त्यांनी जे उदाहरण दिलं त्याने मला काही जास्त बोलता येत नाही. हा सुंदरा गार्डनचा प्रोजेक्ट आहे, तो बी मला वाटतं मागं मला वाटतं आलं मला वाटतं आपली गाठ भेट पडली मला वाटतं प्रोजेक्टमध्ये आपलं कुठं तरी एका कार्यक्रमाला. आणि त्यांनी जे बोललंय ना त्याचं मला आनंदच आहे की हा प्रोजेक्टला एक रस्ता बी इकडून जातोय. मागं बी चर्चा झाली आपली बरोबर. आणि कॉलेज बापूने एक उदाहरण दिलं, कॉलेजला बी एक रस्ता इकडून जातोय. आणि खरंच हा प्रोजेक्ट एवढा चांगला आहे की सगळ्यांनी हा प्रोजेक्ट बुक करावं. आणि मी निकम साहेब आमचे बापू आणि सुशांत महाजन नगरसेवक आणि आमचे सुनील मोरे पाटील यांना सगळ्यांना मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला बोलायची संधी दिली म्हणून. इथे उपस्थित सर्व मान्यवर, आमचे मार्गदर्शक बापू, जवळचे मित्र शहाजी अण्णा, सुशांतजी, जागेचे मालक धनंजय अण्णा, मोरे साहेब आणि जगताप साहेब, ह्या प्रकल्पासाठी आम्ही बराच संघर्ष केला. आत्ता आम्हाला एक मागच्या वर्षापासून थोडंसं स्पीडअप झालो आहे आम्ही. आणि आता इथे जी काही वास्तू करू ती अतिशय चांगली आणि वेल गेटेड कम्युनिटी असेल
सिक्युरिटी व्यवस्थित असेल, लोकांना ज्या सुविधा गरजेच्या आहेत त्या देण्याचा प्रयत्न आहे आमचा. आणि एक माफक दरामध्ये आम्ही सर्व उपलब्ध करून देत आहोत. या उपर काही सांगण्यासारखं नाही आहे माझ्याकडं. आपण सर्व आलात. धन्यवाद.